करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील प्रसाद चाबूक, अमित खाडे, सरदार खाडे आणि मोनिका जाधव यांची महसूल सहाय्यक लिपिक पदासाठी निवड झाली आहे। या यशाबद्दल त्यांच्यावर गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। यामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जाऊन मोनिका जाधव हिनं मिळवलेलं यश खास उल्लेखनीय आहे। मोनिका जाधव हिची घरची परिस्थिती ही तशी बेताचीच, पण ती पहिलीपासूनच हुशार असल्यानं आपली मुलगी मोठ्या पदावर गेली पाहिजे असं तिच्या आईवडिलांचं स्वप्न होतं। घरची परिस्थिती हालाकीची असतानाही मोनिकानं आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वज्रमूठ बांधली आणि 2022 पासूनच अभ्यास करायला सुरुवात केली। पैसे नसल्यानं मोनिकानं खाजगी क्लास लावला नाही, त्याऐवजी मोबाईलवरून ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन अभ्यास सुरू केला। टायपिंग क्लास सुरू करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते, पण वडील कृष्णा जाधव यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन मोनिकाला टायपिंगचा क्लास लावला। ही आठवण सांगताना घरातील सर्वांचे डोळे पाणावले। पहिल्या प्रयत्नामध्ये पूर्वपरीक्षा त्यावेळी 1-2 मार्कांनी राहिली होती। त्यावेळी माझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नव्हतं, मग त्याच्यासाठी टायपिंग करायला माझ्याकडे पैसे नव्हते। मग माझ्या पप्पांनी दुसऱ्यांच्याकडे पैसे घेऊन मला टायपिंगला पैसे दिले। मग मी दुसरी परीक्षा त्याच्यामुळे चांगल्या गुणांनी पास झाले। मोनिकाला मदत करण्यासाठी घरातले आई, वडील, भाऊ, बहीण असे सर्वजण जे मिळेल ते काम करत होते, तर मोनिका ही आपल्या आईवडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी दररोज सकाळपासून सायंकाळपर्यंत 8 तास काम करत होती। तिच्या या मेहनतीला यश देखील मिळालं। जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक लिपिक पदाच्या परीक्षेत मोनिका यशस्वी झाली, पण एवढ्यावरच न थांबता आणखी मोठ्या पदावर जाण्याचा मनोदय मोनिकानं व्यक्त केलाय। मी माझं ग्रॅज्युएशन नंतर ठरवलं होतं MPSC करायचं, पण लॉकडाऊन लागलं, त्याच्यानंतर मी सुरुवात केली। पहिल्या प्रयत्नात मला यश नाही मिळालं, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये मी पूर्वपरीक्षा पास झाले। मग मुख्य परीक्षा माझी पहिलीच मुख्य परीक्षा होती, भीती वाटत होती, तरी पण मी चांगल्या मार्कांनी पास झाले। मग नंतर टायपिंग केलं, स्किल टेस्ट होती आमची, त्यावेळी आम्हाला 2 वेळा मुंबईला जायला लागलं, खूप त्रास झाला। नंतर त्यांनी लवकर रिझल्ट पण नाही लावला। मुलांनी संयमी असलं पाहिजे थोडक्यात, आणि मोबाईलचा आपण यूट्यूबचा वापर करून लेक्चर्स बघून खूप काही करू शकतो। असं नाही की म्हणजे मोठे पुण्याला जाऊन क्लासेस लावले पाहिजेत तरच सक्सेसफुल होऊ शकतोय, असं काही नाही आहे। आपण ग्रामीण भागात राहूनही चांगली पोस्ट काढू शकतो। आमचं स्वप्न पूर्ण केल्यानं आम्हाला मुलगीचा अभिमान वाटत असल्याचं सांगताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। माझी खूप इच्छा होती माझी इच्छा पूर्ण केली माझ्या मुलीने। मोनिकाच्या यशाबद्दल तिच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। एस न्यूजसाठी सांगरुळहून बाजीराव तळेकर।